बाप रे, इकडे तर खूप मोठा तुफानच आलाय डायरेक्ट. आणि आज मला जायचं होतं पूर्ण काचेच्या मंदिरात. म्हणजे इतकी प्रचंड हवा सुटली होती ना, इतकी धूळ वगैरे उडत होती आणि त्या हवेमध्ये मी नको उडून जायला, त्यामुळे म्हटलं जराशी पोटात भर टाकावी आणि भेळ खाल्ली बरं का. इथून गेल्याच्या नंतर ना मी या भेळला तर नक्कीच मिस करणार आहे बरं का. आणि तुम्ही बघूच शकता वारं किती जास्त होतं. मला ना एका मंदिरात जायचं होतं आणि मी असं ऐकलं होतं की हे मंदिर पूर्ण काचेपासून बनवलेलं आहे. म्हणजे हे देवीचं मंदिर होतं. आणि या मंदिरात तुम्ही आलाय की नाही श्रीरामपूरकरांनो, कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी तर फर्स्ट टाइम आली आणि असं ऐकलंय की नवरात्रीमध्ये इथे बरेच जण येत असतात नाही का देवीच्या दर्शनाला. आणि खरंच जसं ऐकलं होतं तसंच आहे. म्हणजे इतकं सुंदर होतं ना आतून. एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व देवींचे देखील दर्शन होईल. म्हणजे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कुठे जायची गरज नाही. माहूरला, वणीला, कोल्हापूरला असू द्या, वेगळ्या ठिकाणी कुठे जायची गरज नाही. एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व देवींचे दर्शन होऊन जाते. एकदम सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराला काच मंदिर असं म्हणतात. आणि शेजारी छोटीशी महादेवाची पिंड देखील होती. दर्शन वगैरे घेतलं आणि मी निघाले. आणि किती तो वारा सुटला होता, सगळे झाडं वगैरे पण पडलेत. आणि हे देखील खूप प्रसिद्ध ठिकाण आहे बरं का, थत्ते ग्राउंड. म्हणजे सगळे इथे येत असतात टाइमपास करायला. असं काही नाहीये, म्हणजे तिथे काही कार्यक्रम वगैरे होत असतात मोठं ग्राउंड असल्यामुळे. आणि घ्या, तुफान आला आणि लाईट घेऊन गेला. तर चला, तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.